आणि एक महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागितलेली आहे। आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे। राज्यातल्या उर्वरित झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकी प्रकरणी आज सुनावणी झालेली आहे, तर ही सुनावणी आता पुढे होणार आहे, पुढच्या शुक्रवारी होणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आता निवडणूक आयोगानं वेळ मागून घेतलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती। निवडणूक आयोगानं आता या प्रकरणी वेळ मागून घेतलेला आहे। आता पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे असं कळतंय। राज्यातले जे उर्वरित जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी प्रकरणी आज सुनावणी होणार होती, मात्र आता निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागून घेतलेली आहे। पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, बिलकुल ही महत्वाची सुनावणी आज ठेवण्यात आली होती आणि 20 जिल्हा परिषदेचं जे की प्रलंबित निवडणूक आहेत की ज्याच्यामध्ये आरक्षण जे ते 50% पेक्षा एक्सीड झालेलं आहे, तर त्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आज महत्वाची सुनावणी होती। मात्र सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे की शुक्रवारी या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल आणि सुनावणी घेतली जाईल। त्यामुळे दोन्ही बाजू त्यावेळेस ऐकून घेतल्या जाईल आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला शुक्रवारपर्यंत वेळ द्यावा आणि त्यानुसार शुक्रवारपर्यंत वेळ दिलेला आहे। निवडणूक आयोग आता शुक्रवारी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडते ते पाहावं लागणार आहे। निवडणूक आयोग आता निवडणूक घेण्यासाठी तयार आहे का हे सुद्धा स्पष्ट होईल। निश्चितच रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।